हिची उपासना ही सगळ्यांनी केली तरी चालते. म्हणजे असं दीक्षा घेऊनच करायला पाहिजे असं नाही. कमला लक्ष्मी असल्यामुळे आपण नेहमीच्या आपल्या उपासनेमध्ये लक्ष्मी असतेच. तिचं असं वर्णन केलंय की कांत्याम कांचन सन्निभाम हिमगिरी प्रख्यैहि चतुर्भी गजैहि. म्हणजे तिला 4 हत्ती तिच्या भोवती आहेत. गजैर हस्तोत्क्षिप्त हिरण्मयामृत घटैर आसिच्य मानाम श्रियम. म्हणजे ही तुमच्या डोळ्यासमोर जी लक्ष्मीची मूर्ती त्यापेक्षा ही वेगळी आहे. ही कांचन सन्निभाम अशी आहे. म्हणजे सोनेरी रंग असणारी अशी आहे. आणि 4 हत्ती तिच्या 4 बाजूला आहेत आणि त्यांच्या हातात ते अमृत घटाने तिच्यावरती सिंचन करताय असं आहे. बिभ्राणाम वरमब्ज युग्म अभयम हस्तैहि किरीटोज्ज्वलम. म्हणजे एक वरद हस्त आहे पण तिच्या हातामध्ये कमळ आहे. 2 हातात त्यांनी कमळ घेतलेले. उज्ज्वला असा चमकणारा मुकुट घातलेला आहे. क्षौमाबद्ध नितंब बिंब ललिताम. क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र. परवा मी सांगितलं ते रेशमी वस्त्र त्यांनी घातलेलं आहे. आणि तिचं असं मुख हे कमलाप्रमाणे असं सुंदर दिसत आहे. ललिता म्हणलेलं आहे तिला. वंदे अरविंद स्थिता, कमळामध्ये बसलेली.